तर हाय फॅमिली, खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय। आज आम्ही लोक चाललो आहे वापीला, कारण का विहानचा बर्थडे आहे आणि खूप टाइम झाला आम्ही गेलो नव्हतो वापीला। मग ऑलमोस्ट 1 वर्षानंतर चाललो आहे वापीला आणि असे खूप लोक पण सांगत होते की तिथे विरार वसई साईडला रोडचं काम चालू होतं, त्यामुळे खूप ट्रॅफिक असते। आता काय माहिती आता पण तेवढी ट्रॅफिक आहे की नाही, बघूया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लोक केक जो आहे तो इकडनं घेऊन चाललोय मुंबईवरनं, आणि तो पण नीट घेऊन जायचा आहे। चला मग है ना, आपण कशाला चाललोय वापीला? कशाला चाललोय? काय? हा, कोणाचा दादा? हा, चला मग भेटू। आता वाटतं आम्ही वसईच्या आसपास आलोय। तर बोलतोय, भरपूर लोक बोलत होते की खूप जास्तच ट्रॅफिक असते। आता बघूया पुढे। आता इथे तर सध्या सर्व मोठ्या गाडीच आहेत आणि पाऊस पण एकदम मस्त भरला एकदम। बघू, एवढा दिवस जे ऐकत होतं वसईचा ट्रॅफिक वसई तर क्रॉस झाला, एवढं काय ट्रॅफिक नव्हती। म्हणजे आज तर आम्हाला तर नाही भेटली एवढी ट्रॅफिक। पण एक गोष्ट ना, मी खरंच सर्वांना सांगतो, जो पण कोण ह्या साईडला जात असेल ना, वापी साईडला, अहमदाबाद साईडला किंवा पालघर वगैरे बाजूला, विरार साईडला पण घ्या, रात्रीचे वगैरे पण जात असेल ना, थोडंसं लक्ष ठेवा रोडवर। कारण का ना, हे लोकांनी अर्धा पॅच बनवलाय, अर्धा नाही। मना मध्ये जसं रोड एकदम वर ठेवलाय, एकदम खाली फटकन गाडी, तर खूप जास्त चान्सेस आहे ऍक्सिडेंट व्हायचे। आणि मोस्टली तर बाईकवाल्यांनी तर खूप सामावून जावं या रस्त्याला, एक साईडच पकडा कुठली पण आणि तो तसंच चालत राहा। आणि अजून एक शानेगिरी मी केली आहे की जसं मी सांगितलेलं की लोकांनी ते पॅच सारखं बनवून ठेवलंय रस्ता, आणि मी घेतले राईट साईडला, आणि राईट साईडला घेतल्याच्या नंतर आता मी लेफ्ट साईडला जाऊ शकत नाही। सांगितलं नाही मी, तसं खड्ड्यासारखे या लोकांनी बनवून ठेवले, ते एक पॅच असं मोठं। आता मागासपासून ना माझ्या खाली मला एक 10 मिनिटं तरी झाले असतील की मी फक्त 5 आणि 10च्या स्पीडवरच चालवतोय। दाखवतो बघा, ही बघा, ही माझी स्पीड आहे मागासपासून। आणि आता हे लोक साईडला झाले आणि व्हिडिओ दाखवता तो रोड पण संपून गेला। असंच ना, कधी पोचणार आहे काय माहिती आम्ही लोक, काय ग, कधी पोचणार? आई आमची झोपून गेली, ती बघा। या लोकांचं मस्त आहे, आपलं झोपून जा, आम्ही आपलं चालवत राहा गाडी। काय वापीला? कोणाचा दादा? तुझा दादा आहे? काय ते आज बर्थडे आहे, मग तू काय घेऊन चाललाय दादाला? चॉकलेट नेतोय आणि केक? कुठे आहे केक तुझा? आणि तुझी हेअरस्टाईल एकदम भारी रे, कापलीस? कोणी कापून दिली केस? कोण गेलेला केस कापायला? केस कोणी कापले तुझे? पप्पानी कापले? अरे वा, मस्त कापलेत ना एकदम। यार स्माइल तर दे, स्माइल दाखव ना, स्माइल अशी।
इकडे आहे की का मागे एसीत ठेवलंय त्याला. खरं सांगू काय, याला वापीला जायचं ना, हा फर्स्ट टाइम एवढा बेकार एक्सपिरियन्स मला वाटतं यार. तर एवढा मजा करायचो ना मी इकडनं जायला, ह्या रोडची वगैरे मजा घ्यायचो. हे तर फुल आमच्या कोकणासारखं झालं एकदम. प्रत्येक 10-15 मिनिटानंतर हे असंच असतं, रस्ता आहे तिकडे. काय झालं काम करतं काय माहिती. काय मजा नाही यार. जशी मजा यायची ना ड्रायव्हिंग करायला, वापीला जायला बोलले तर एवढे मस्त रोड वगैरे असायचे, फुल मजा यायची. आता एवढा कंटाळा लागलाय ना खरं. हा काय बघा, सर खड्डे खड्डे खड्डे, फुल कोकण आहे ना रे. लालूजीकडून जात नाही हे नाही ते काय एकदमच बेकार करून टाकलंय. 9 वाजायला आले तरी अजून आम्ही लोकांनी महाराष्ट्र बॉर्डर अजून क्रॉस केली नाही, अजून महाराष्ट्रामध्येच आहे. हो, आता नाश्ता करायला आता आम्ही इकडनं थांबणार औरा हॉटेल मध्ये. पुढे आहे. चलो. शौर्य कुठे गेला? हा इथे कोण लपलाय बघ. बघ दिसतंय मला याच्यातून. काय करतात? हा बघ, हे बघ इथून बघतोय. लागेल. मी तुलाच हे करतोय बघ, तेव्हा लपतोय. ये लवकर, तेव्हा आले. पडशील. लागेल ये. चला आता आम्ही लोकांनी इथे नाश्ता वगैरे तर करून घेतला. आता निघतो डायरेक्ट घरी जायला. घरी म्हणजे वापीला, है ना. कशाला चाललं आपण? वडापाव खायला. मजा करूया ना. चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर पुढे कंटिन्यू करू. नंतर रात्री सेलिब्रेशन आहे, बर्थडे सेलिब्रेट करूया. हां आम्ही लोक पोचलो बाबा वापीला. तरी टाकले त्या लोकांनी, पाऊस पडला ना काल, टाकले त्या लोकांनी भरले. टाकून देत नव्हता, माहिती झोपलेली चिखला.
काका शौर्य लोक आले, मग आम्ही लोक जेवण देऊन निघालो वियनच्या बर्थडेचे कपडे आणायला. तर वियनचा बर्थडे आहे ना, म्हणून त्याला कपडे घेत आहेत. आई आम्हाला पण घेणार आहे ना? हा, तर बघू तिथे जाऊनच. आलो इथे चनोरला सगळे बर्थडेचे कपडे घ्यायला. तर हा एकदम मोठा मार्केट आहे. चला आता जाऊन आपण कपडे घेऊया. आता फायनली आम्ही लोकांनी कपडे घेतलेत आणि आता आम्ही निघतोय. तरी आता बघू, मग अजून शॉपिंग करायची असेल तर चला जाऊ. आता आम्हा लोकांना पण भेटले कपडे. चला लोक सगळे कपडे बिपडे घेऊन गाडीमध्ये आलोय. बाहेर भरपूर गरम होत होतं. चला आता आम्ही लोक जाऊया वियनला स्कूलमध्ये आणायला. त्याला सरप्राईज देऊया. तर आता वियनला आम्ही स्कूलवरून आणलंय. कसं गेलं तुझा दिवस? चांगला. मग टीचरला चॉकलेट बिकलेट दिले? हा. सरप्राईज कसं वाटलं तुला? ठीक. हा, तर चला आता आपण जाऊया मस्त पैकी घरी. काय खाऊया काहीतरी, मग जाऊया. मी बोलला तुम्हाला आम्हाला भूक लागलेली, तर आम्ही सिल्वरचे फेमस भेलवाल्याकडे आले. तर आता आम्ही लोक इथं भेल खातो, निघतो. फक्त 10 रुपयाची दाखवतो तुम्हाला. बघा कसं बनवतात ते. आणि ते 2 आहेत ना पोरं, त्यांना शेव आणि लाया फक्त टाक. हे बघा मी तर देऊन येऊ. त्याच्यात टाकलं ना तरी मीठ आणि मसाला. हे तिखट बनवलीस ना? ही झाली एकदम मस्त पैकी वेळ. चला आता खाऊ यायला. ही मस्त 20 वाली वेळ खायचं आणि मस्त. हे बघा आता आम्ही इथे थोडी पार्टी करतो, म्हणजे खातोय आणि मग घरी जाऊ. घरी जाऊन सगळी तयारी करू आणि मग हे घ्या बघा हॅपी बर्थडे. किती आहे लोक मला. चला आता घरी जाऊया आपण. बघू शकता आम्ही लोक बर्थडेचे डेकोरेशनचा ची तयारी करतोय. तर आता आम्ही लोक बलून फुगवतोय. हे बघा शौर्य ते मस्ती करतोय. तर चला आम्ही लोक आता हे सगळी तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो. हाय फॅमिली. बापू म्हणा तरी माझ्या अण्णा कर आता त्याची असतील बघ कशी सगळी. चला बघा आज आमचे भाऊ अण्णा आणि मोठे अण्णा छोटे अण्णा खूपच छान दिसत आहेत. माझा भाऊ छोटा वाला बारका भाऊ रिक्षावाला आला बघ. ऑटोवाला तेरा सर्वांना पहिलं बस पहिला सर्वांना बसव.
आता आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये आलोय तो पुरा फुल आहे. हे बघा गर्दी केवढी आहे. आता बघू आपल्याला जागा भेटली तर बसू आपण निघू. बघूया चला. हे सगळे लोक आता इथे बसले. नवाब हे बघा एक सगळे गर्ल्स लोक इथे बसलेत. मम्मी काकी लोक आई आणि काका पप्पा विहान बाबा लोक इथे आणि मी इथे बसलोय. चला आता शौर्य त्याचा खाना खातोय चिप्स खातोय आणि आम्ही लोक पण खाऊ. चला लोक जेवण झालंय आणि आता ज्यूस पिणार आहे आम्ही लोक. बघू शकतात हे आता जेवण होणार. आता ज्यूस मागवलंय तो येतोय की नाही. आणि हे दोघांची बघा हे लोकांची मस्ती काय चालली आहे. हे काय करतात तुम्ही लोक. हा अच्छा ड्रॅगन झुलत झुलताय ते लोक. चला बघूया आता. कुठला ज्यूस पियाला.